नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केला आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 मराठवाडा साहित्य परिषदला घोषित केला आहे. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक तळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रा.र. बोराडे यांना जाहीर झाला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्यात मक्याची लागवड दुपट्टीने वाढून किती लाख हेक्टरवर गेली आहे? यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्यात मक्याची लागवड दुपट्टीने वाढून 4.84 लाख हेक्टरवर गेली आहे. प्रसाद योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? प्रसाद योजना पर्यटन मंत्रालयाने सुरू केली. डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBIने कधीपासून बँकांसाठी bank.in हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBIने एप्रिल 2025 पासून बँकांसाठी bank.in हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कोठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. आगामी आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के विकास दर गाठेल असा अंदाज RBIने वर्तवला आहे. आगामी आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.60% विकास दर गाठेल असा अंदाज RBIने वर्तवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम किती वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम 2026 पर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरू केले आहे? जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल युगांडा या देशात सुरू केले आहे. कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केले आहे? आयुष मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केले आहे. भारताने सौर ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे? भारताने सौर ऊर्जा क्षमतेमध्ये 100 गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील 100 रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच किती विकेटचा टप्पा पार केला आहे? भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच 600 विकेटचा टप्पा पार केला आहे. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? भारतातील कर्नाटक या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे? खालीलपैकी वृद्धिमान शहा या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशाकडे आहे?
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान अमेरिका या देशाकडे आहे. पोंग डॅम लेक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पोंग डॅम लेक वन्यजीव अभयारण्य हिमाचल प्रदेशात आहे. खालीलपैकी कोणाच्या हस्ते वॉटर सीड यात्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते वॉटर सीड यात्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारतात 2296 लढाऊ विमाने आहेत. 38व्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या पुरुष संघाने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? कबड्डी या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे. फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे. तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तो किल्ला कोलकाता या ठिकाणी आहे. IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याच्या भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे? IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कांगारू या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे? देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण DRDO आणि IIT हैदराबाद या संस्थेद्वारे करण्यात आले आहे. भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? IIT मद्रास यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आला आहे. कोणत्या देशातील टीम ॲड्यूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरले आहे? इंग्लंड या देशातील टीम ॲड्यूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरले आहे. पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम MRLS कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDOने विकसित केले आहे. बातम्यांमध्ये दिसणारा ड्रायोस्पिलस भारती कस कोणत्या प्रजातीचा आहे? पाण्यातील पिशू या प्रजातीचा आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.